वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभं निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. श्री गणेशाच्या कृपेने आपल्या सर्व इच्छा पूर्ण हो ही ईश्वरचरणी प्रार्थना. नमस्कार मित्रांनो, 3 वर्षांनंतर आलेली अधिक संकष्टी चतुर्थी काही राशींसाठी अत्यंत शुभ आणि लाभदायक ठरणार असल्याचे ज्योतिषशास्त्रात सांगितले जाते. गणरायाच्या विशेष कृपेने हा काळ सकारात्मक मानला जात आहे. मग कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि अधिक संकष्टीच्या दिवशी कोणते उपाय करावेत? या दुर्मिळ योगाचा सर्व 12 राशीवर अत्यंत शुभ आणि व्यापक प्रभाव पडणार आहे. चला तर जाणून घेऊया आगामी काळाचे भविष्य या व्हिडिओमध्ये. मेष रास. अधिक मासातील संकष्टीचा काळ तुमच्यासाठी आर्थिक प्रगतीचे नवीन मार्ग खुले करणारा ठरेल. बापाच्या कृपेने बऱ्याच काळापासून रखडलेली कामे वेगाने मार्गी लागतील आणि नशिबाची पूर्ण साथ लाभेल. व्यवसाय किंवा नोकरीच्या ठिकाणी तुमच्या निर्णय क्षमतेचे कौतुक होईल, ज्यामुळे तुमची प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि अचानक धनलाभाचे सुंदर योग घडून येतील. दुसरी रास वृषभ रास. या पवित्र काळात तुम्हाला तुमच्या कार्यक्षेत्रात वरिष्ठ अधिकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. आर्थिक बाबतीत प्रगती होईल, मात्र कोणत्याही नवीन आणि मोठ्या गुंतवणुकीपूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे अत्यंत गरजेचे आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील आणि घरात एखादे धार्मिक कार्य सुसंवादाने पार पडेल. आरोग्याची जुनी तक्रार दूर होऊन तुम्हाला शारीरिक स्तरावर कमालीचा उत्साह जाणवेल. मिथुन रास. हा काळ तुमच्या आत्मविश्वासात आणि पराक्रमात प्रचंड वाढ घडवून आणणारा ठरेल. तुमच्या वक्तृत्वाच्या आणि संवादाच्या जोरावर तुम्ही कठीण कामेही अत्यंत सहजतेने पूर्ण करून घ्याल. कोर्ट कचेरी किंवा मालमत्तेशी संबंधित वादाला तुम्हाला मोठा दिलासा मिळण्याची दाट शक्यता निर्माण होईल. सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग वाढेल, ज्यामुळे समाजात तुमचा मानसन्मान आणि नवीन ओळख निर्माण होईल. कर्क रास. या काळात तुम्हाला तुमच्या खर्चावर आणि बोलण्यावर विशेष नियंत्रण ठेवावे लागेल, अन्यथा नाहक मानसिक ताण वाढू शकतो. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदाऱ्यामुळे धावपळ वाढेल, परंतु संयम ठेवल्यास कष्टाचे योग्य फळ नक्की मिळेल. व्यावसायिक पातळीवर कोणावरही आंधळा विश्वास ठेवणे किंवा पैशाची मोठी जोखीम पत्करणे पूर्णपणे टाळावे. आरोग्याकडे, विशेषतः पोटाच्या आणि डोळ्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका. सिंह रास. व्यापारी आणि व्यावसायिक वर्गासाठी ही अधिक संकष्टी अत्यंत भाग्यवान आणि बंपर नफा कमावून देणारी ठरेल. नवीन भागीदारी किंवा मोठे व्यावसायिक करार भविष्यात अफाट यश, कीर्ती आणि आर्थिक समृद्धी घेऊन येतील. पैशाची जुनी चणचण दूर होईल आणि नवीन मालमत्ता किंवा वाहन खरेदीचे तुमचे स्वप्न साकार होऊ शकते. मुलांच्या शैक्षणिक प्रगतीमुळे घरातील वातावरण अत्यंत आनंदी आणि समाधानी राहील. कन्या रास. या काळात तुमच्या कष्टाचे आणि प्रामाणिक प्रयत्नांचे सकारात्मक फळ मिळण्यास सुरुवात होईल. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाची प्रशंसा होईल आणि पदोन्नती किंवा पगारवाढीचे शुभ संकेत मिळतील. कौटुंबिक जीवनातील जुने मतभेद आणि क्लेश संपून नात्यात पुन्हा एकदा गोडवा निर्माण होईल. आर्थिक स्थिती मजबूत राहील, परंतु मानसिक शांततेसाठी अध्यात्माकडे कल वाढवणे फायदेशीर ठरेल. पुढची रास आहे तुळ रास. ग्रहांची अनुकूल स्थिती तुमच्या भौतिक सुखसुविधांमध्ये आणि ऐश्वर्यात मोठी वृद्धी घडवून आणेल. उच्च शिक्षण घेणाऱ्या किंवा स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना या काळात अभूतपूर्व यश मिळण्याचे योग आहेत. जुन्या मित्रांकडून किंवा नातेवाईकांकडून अनपेक्षितपणे महत्त्वाची मदत लाभेल, ज्यामुळे तुमची मोठी चिंता दूर होईल. समाजात तुमची लोकप्रियता वाढेल आणि रखडलेले कायदेशीर प्रश्न मार्गी लागतील. वृश्चिक रास. कौटुंबिक आणि मानसिक आघाड्यावर हा काळ काहीसा चढ उतारांचा आणि आव्हानात्मक राहण्याची शक्यता आहे. व्यवसायामध्ये अपेक्षेप्रमाणे अचानक परतावा न मिळाल्याने मनामध्ये अस्वस्थता किंवा चिडचिड निर्माण होऊ शकते.
घरातील सदस्यांशी किंवा जोडीदारांशी संवाद साधताना संयम आणि गोडवा ठेवा, जेणेकरून वाद टळतील. आर्थिक नियोजनावर जास्त भर द्या आणि कोणताही मोठा निर्णय घाई गडबडीने घेऊ नका. मकर रास, तुमच्या वाणीच्या आणि कौशल्याच्या प्रभावामुळे तुम्ही विरोधकावर सहज विजय मिळवाल आणि नवीन अधिक स्तोत्र जोडाल. धनसंचय करण्यात तुम्हाला मोठे यश येईल, ज्यामुळे भविष्यातील आर्थिक चिंता दूर होण्यास मदत होईल. कुटुंबातील सदस्यांसोबत एखाद्या मोठ्या शुभकार्यात किंवा पूजेत सहभागी होण्याची उत्तम संधी लाभेल. जुन्या केलेल्या गुंतवणुकीतून या काळात अचानक मोठा परतावा मिळण्याचे संकेत आहेत. कुंभ रास, या अधिक संकष्टीच्या काळात तुमच्या मनात नवीन रचनात्मक आणि सकारात्मक विचारांचा उदय होईल. आर्थिक स्थिती अत्यंत मजबूत आणि स्थिर राहील, ज्यामुळे तुम्ही जुनी प्रलंबित देणी सहजपणे फेडू शकाल. वैवाहिक जीवनात उत्तम सुसंवाद राहील आणि जोडीदाराची प्रत्येक निर्णयात मोलाची साथ लाभेल. आपली आरोग्याची स्थिती उत्तम राखण्यासाठी आहाराच्या चांगल्या सवयींना प्राधान्य देणे गरजेचे आहे. शेवटची आणि 12वी रास आहे मीन रास. या काळात मनात अज्ञात भीती किंवा भविष्याबद्दल अतिविचार करण्याची प्रवृत्ती थोडी वाढू शकते. कामाच्या ठिकाणी कठोर मेहनत करूनही योग्य श्रेय उशिरा मिळाल्याने मनात तात्पुरती निराशा येण्याची शक्यता आहे. पैशाच्या देवाणघेवाणीत किंवा कायदेशीर कागदपत्रांवर स्वाक्षरी करताना सर्व बाबी नीट तपासूनच पुढे जावे. आरोग्याबाबत गाफील न राहता नियमित ध्यानधारणा आणि योगासने केल्यास मोठा दिलासा मिळेल. अधिक संकष्टी चतुर्थीला पुढील सोपे उपाय करा. 1. गणपती अथर्व शीर्षाचे पठण करा. ओम गणपते नमः मंत्राचा 108 वेळा जप करा. गणरायाला दुर्वा आणि मोदक अर्पण करा. गरीब आणि गरजू लोकांना अन्नदान करा. मित्रांनो, अधिक संकष्टी चतुर्थी हा गणरायाच्या कृपेचा विशेष दिवस मानला जातो. श्रद्धा आणि भक्तीने केलेली पूजा जीवनात सकारात्मक ऊर्जा निर्माण करते. धन्यवाद. ओम गणपते नमः. गणपती बाप्पा मोरया. मंगलमूर्ती मोरया.